भारतातील मी पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. भारतीय समाजासाठी माझे कार्य नेहमीच आदर्श राहिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 3 जानेवारी 1831 रोजी माझा जन्म महाराष्ट्रातील नायगाव येथे माझा जन्म झाला. खूप कमी वयात ज्योतिरावांशी माझा विवाह झाला. त्यामुळे त्यांच्या जीवनात विलक्षण कलाटणी मिळाली. ज्योतिरावांनी मला शिकवले आणि त्यांच्या साथीने 1848 रोजी मी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. शेवटी एवढेच म्हणेल, चिखल माती शेणगोळे फेकले जरी अंगावरी, स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने सर्व झेलले सावित्रीने. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटीवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. धन्यवाद. मी सावित्री बोलते. तुझ्यातून बरीच लोक मला ओळखत असतील. माझे नाव सावित्री ज्योतिराव फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे झाला. संपूर्ण भारतभर माझा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. बालिका दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या पतीचे नाव ज्योतिबा भीमराव फुले. त्यांनी पुण्यात एक मुलींसाठी शाळा उघडली. त्याकाळी मुलींना शिक्षणासाठी विरोध होता. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते. त्यांना घरीच बसून कामं करायला सांगायचे. अशी खूप कारणं होती. मुलींना शाळेत न जाऊ द्यायचे. आणि त्याच काळी मग त्यांनी मला शिकवले आणि मी एक शिक्षिका बनली. मला तो आदर मिळाला. म्हणून आज शिक्षणाचे जीवन उघडले दार, तिचा आदर आम्ही करून प्रकाश होता झळमटे अडाणीपणाची, अज्ञानाचा प्रकाश होता झळमटे अडाणीपणाची. ज्ञानाचा काळोख होता झळमटे अडाणीपणाची, अज्ञानाचा काळोख होता झळमटे अडाणीपणाची. व्यथा निराळी होती त्या काळातील स्त्रियांची, त्या काळातील स्त्रियांची. हो, मी तीच आहे जिने या भारतात पहिली मुलीची शाळा उघडली. हो, मी तीच आहे जिला हा समाज विकृतीच्या नजरेने पाहत होता. हो, मी तीच आहे जिला या समाजाने अत्यंत चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली. तरीही मी हार मानली नाही, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते मला या अज्ञान लेकरांना द्यायचे होते. रायगड उतरून आपल्या बाळाला भेटणाऱ्या तळमळीने त्याप्रमाणे जी हिरकणी होती, त्याप्रमाणे मला या अज्ञान वंचित शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या लेकरांना शिकवायचं होतं. फक्त एवढाच नव्हे तर त्या विधवा स्त्रिया ज्यांना समाजात कुणीही किंमत देत नव्हतं, त्यांना मी दगड ढोलणे शेणाचे गोळे सुचून त्यांना शिकवलं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांना स्वावलंबी बनवलं. त्या काळात जरी समाज मला काळीची किंमत देत नव्हता, मला अत्यंत नीच, दुष्ट, पापी अशी व्यक्ती म्हणत होता, तरी मी आज अभिमानाने बोलू शकते. होय, मी सावित्री महात्मा ज्योतिराव फुले. शेवटी इतकंच म्हणेन, त्या विधवांना किंमत दिली नाही. त्या विधवांना किंमत दिली नाही. आज त्याच विधवा त्या समाजाला अत्यंत मोठ्या आणि योग्य मार्गावर नेऊ शकतात.